जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना पादसेवन भक्ती आपण विस्तृतपणे पाहत आहे। आता हा समास संपत आला। सद्गुरुपदिष्ट साधना, सद्गुरूंची आज्ञा, सद्गुरूंचा उपदेश आपल्या जीवनामध्ये उतरवणं, तो अनुसरणं म्हणजे पादसेवन भक्ती। जागोजागी समर्थांनी हे अगदी स्पष्टपणे सांगितलं की सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही। आता या ओव्याच पाहना, प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्या अभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही। जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरु विण काये उमजो जाणे। या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये। सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले। आवश्यकताच मुळात सद्गुरूंची काय आहे ही गोष्टही पाहणं गरजेचं आहे। आपलं ज्ञान हे तोडकं आहे, कारण आपण इंद्रियांच्या मार्फतच ज्ञान ग्रहण करतो। कितीही म्हटलं मला कळलं तरी ते आपण आपल्या बुद्धीसापेक्षच म्हणतो। बरं, प्रत्येकाच्या बुद्धीची क्षमता वेगळी आणि पूर्ण ज्ञान सामावू शकेल अशी बुद्धी मनुष्यापाशी मुळात नाहीच। साधं एक उदाहरण पाहूया। एक क्षेत्र जरी घेतलं तरी त्या एका क्षेत्रामधील संपूर्ण ज्ञान मनुष्याची बुद्धी आपल्यामध्ये सामावू शकत नाही। इथे जर चराचराला दाटून असलेल्या परमात्म्याला जाणायचं असेल तर ती बुद्धी कशी पुरणार? आपली इंद्रिये, आपलं मन, आपली बुद्धी, आपले विचार, तर्क यांच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आपल्याला सवयच असत नाही। सद्गुरू त्या पलीकडून आपल्याला सांगत असतात की तुझं स्वरूप काय आहे। समर्थ म्हणतायत पहा, प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्या अभ्यास। याच मार्गांनी ज्ञान मिळवण्याची आपल्याला सवय आहे। आपल्या जीवनामध्ये डोकावून पहा, प्रयोग करणं, साधनांचा वापर करणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, याच मार्गानं आपण ज्ञान संपादन करतो। कोणत्याही पद्धतीचं। समर्थ म्हणतायत, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही। अनेक प्रकारचे प्रयत्न केले, अभ्यास केला तरी गुरुकृपेशिवाय जे प्राप्त होतं ते आणखी कशानंही मिळू शकत नाही। मग प्रयत्न कशासाठी करायचे? प्रयत्न आपण करतो म्हणजे नेमकं काय करतो? आणि समर्थ असं का म्हणतायत की प्रयत्नानं, अभ्यासानं जे साध्य होत नाही ते गुरुकृपेनं साध्य होतं? इथे थोडा सूक्ष्म विचार करणं गरजेचं आहे। आपण एखाद्या गोष्टीचा प्रयोग करतो, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करतो म्हणजे नेमकं काय करतो? एक उदाहरण पाहूया बरं का। एव्हरेस्टचं शिखर सर करायचं आहे। खूप प्रयत्न केला म्हणजे काय केलं? शरीराची क्षमता वाढवली, त्या वातावरणाला अनुकूल शरीराला बनवण्यासाठी काही कष्ट घेतले आणि आजपर्यंत गिर्यारोहक ज्या मार्गानं जाऊन एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचले त्या मार्गानं जाण्याचा अभ्यास केला आणि शेवटी एक दिवस शिखर सर केलं। आता यामध्ये प्रयत्न आले, प्रयोग आले, सगळं काही आलं, साधनांचा वापरही आला। पण सूक्ष्मपणे आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये आपण आपल्या देहाचा वापर केला। आता इथे देहाचा यामध्ये सगळं काही आलं बरं का। आपलं मन, चित्त, बुद्धी या गोष्टीसुद्धा अंतर्भूत आल्या। या सगळ्याचा वापर करून, स्थूल देहाचाही वापर करून आपण ते शिखर सर केलं। आता इथे एक विचार असा आहे की यातील कोणती गोष्ट शाश्वत आहे? एव्हरेस्ट शिखर सर केलेला कोणता देह कायमस्वरूपी टिकला आहे? कोणताच नाही। बरं, हिमालय नावाची गोष्टसुद्धा बदलणारी आहे। हिमालयसुद्धा जसा आहे तसा राहिलेला नाही, दर क्षणी तो बदलत आहे। परमात्मस्वरूप हे नित्य आहे, ते बदलणारं नाही, ते शाश्वत आहे, त्याला कदापि नाश नाही, ते उत्पन्नच झालेलं नाही, त्यामुळे
ते कुठे लयाला जात नाही. आता मुळात असं परमात्म स्वरूप अस्तित्वात आहे यावरती विश्वास असणं गरजेचं आहे, आणि हा विश्वासच आपली आस्तिक्य बुद्धी दाखवतो. नास्तिकासाठी परमार्थ नाही, आस्तिकासाठीच परमार्थ आहे. भगवंत आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे हे आधी मान्य करावं लागतं, तर तिथून परमार्थाची वाट सुरू होते. आता आपण ते मान्य तरी कसं करणार? कारण आपण तेच मान्य करतो ज्याचा आपल्याला अनुभव आहे. अनुभव नाही ती गोष्ट आपण मान्य करायला जात नाही. कुणी अनुभव घेतलेल्या व्यक्तीने जर सांगितलं किंवा ती गोष्ट प्रयोगानं सिद्ध केली असेल तरच ती आपण मान्य करतो. आता प्रत्यक्ष आपणही काही ग्रहतारे बघितलेले नाहीत जे शास्त्रज्ञांनी पाहिले आहेत. मग त्या खगोलशास्त्रज्ञांनी त्याचा पुरावा दिला म्हणून आपण ते ग्रहतारे आहेत असं आज मानतो. असा कुठलाच न्याय आत्म्याच्या बाबतीत लावता येत नाही. मग आत्मा आहे हे मानायचं कसं? जर मानलंच नाही तर परमार्थाची सुरुवात नाही, आणि इथेच सद्गुरूची आवश्यकता लागते. आपण एक एव्हरेस्टचं उदाहरण पाहिलं. आता दुसरं एक उदाहरण पाहूया शाळेतल्या अभ्यासक्रमाचं. शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये फुलांबद्दल किंवा पानांबद्दल माहिती सांगितली जाते की अमुक अमुक जातीची फुले आहेत, ती कशा पद्धतीनं परागकण निर्माण करतात, कशा पद्धतीनं त्यांची जात वाढते वगैरे वगैरे. आता हे प्रयोगानं सिद्ध झालेलं आहे. ते ज्यांनी सिद्ध केलं त्यांचे सिद्धांत पुस्तकामध्ये आहेत. ते वाचून आपण आपला अभ्यास करतो. आपण काही आपल्या जीवनामध्ये परागकण उडून जाऊन पुन्हा फुलांवरती पडतायत वगैरे वगैरे हे पाहिलेलं असेलच असं नाही, पण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि तो अभ्यास पूर्ण करतो. आता आत्म्याच्या बाबतीत अडचण अशी येते की आत्मा इंद्रियांच्या कोणत्याही कक्षेत बसत नाही. आत्मा मुळात अनुभवालाच येत नाही. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे पाहो जाता अलक्ष लक्षवेना. मग तो अनुभवाला येणार नसेल तर मग त्याचं अस्तित्व मानायचं कसं? मग आपण थोडा परिणामाचा विचार करूया. ठीक आहे, फुलांचं प्रजनन कसं होतं हे आपण पाहिलं, अभ्यास केला. पण फुलांचं प्रजनन होतं हा परिणाम आपल्याला दिसतो म्हणून ते प्रजनन असलं पाहिजे असा अर्थ निघतो. जसं की आज लोकसंख्या वाढत आहे. का वाढत आहे? मनुष्य प्रजनन करत आहेत म्हणून वाढत आहे. म्हणजे लोकसंख्या वाढ किंवा नवीन मूल जन्माला येत आहे या गोष्टीवरूनच हे सिद्ध होतं की मनुष्य जात प्रजनन करत आहे. तसंच आत्म्याच्या परिणामावरून आत्मा आहे हे सिद्ध होतं. आणि तो परिणाम कोणता असेल तर आपलं जिवंत असणं हा तो परिणाम आहे. शास्त्रीयदृष्ट्या अवयवांनी बनलेलं हे शरीर आहे, आणि आज शास्त्र इथपर्यंत पोहोचलेलं आहे की कोणते तरी विद्युत प्रवाह आहेत ज्या प्रवाहांमुळं आपलं शरीर चलनवलन करतं. अगदी हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत शास्त्रज्ञ पोचले आहेत. काही डॉक्टर्स पोचले आहेत. त्यांनी असा शोध लावला आहे की मेंदूमधून एक विजेचा प्रवाह हृदयापर्यंत येतो आणि हृदयाचे ठोके सुरू राहतात. तो जर प्रवाह थांबला तर हृदयाचे ठोके सुरू राहू शकत नाहीत, ते थांबतात. या विद्युत प्रवाहाचा उगम मेंदूमध्ये आहे, पण त्या प्रवाहाचा उगम मेंदूत जिथे आहे त्या ठिकाणामध्ये तो प्रवाह कसा निर्माण झाला याचं उत्तर मात्र आजही शास्त्रज्ञांकडे नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना उत्तर सापडणार नाही. त्यांना उत्तर निश्चित सापडणार, पण ते सापडल्या तिथे पुढचा प्रश्न असणार. जसं की पहिला प्रश्न होता, हृदयाचे ठोके चालतात तरी कसे? मग विद्युत प्रवाहाचा शोध लागला. मग त्याच्या उगमाचा प्रवास केल्यानंतर त्याचा उगम मेंदूत आहे याचा शोध लागला. आता तो उगम मेंदूत कसा होतो याचा जरी शोध लागला तरीही त्याच्या अलीकडच्या पायरीवरती प्रश्नचिन्ह उमटेलच, आणि मग त्याचा शोध घेतला जाईल. असं प्रत्येक पायरीच्या मागे एक पायरी असेल जी माहीत नसेल आणि तिचा शोध घेतला जाईल. हा प्रवास अनंत आहे. पण परिणाम मात्र स्पष्ट आहे की मनुष्याचं हृदय सुरू आहे आणि तो जिवंत आहे. आता गंमत अशी
की मनुष्य मरतो आणि त्यानंतर आपले अवयव दान करतो. जो अवयव दान केलेला आहे तोच बंद पडल्यामुळं त्याला मृत घोषित केलेलं असतं, पण तोच अवयव दुसऱ्याच्या शरीरात कार्य करू शकतो. हृदय बंद पडलं म्हणून याला मृत घोषित केलं, पण याचंच हृदय दुसऱ्याच्या शरीरात चालू शकतं. मग हृदय बंद पडलं कसं? आणि पडलंच तर मग ते कोणत्या कारणानं पडलं? मग असं जिवंत व्यक्तीमध्ये काय आहे ज्यामुळे हे हृदय चालू आहे? ते कारणच तिथे आहे, त्यामुळे हृदय सुरू आहे असंच म्हणावं लागतं. म्हणून शास्त्रीयदृष्ट्या काही गोष्टी सिद्ध करता येतात ज्यांचा परिणाम आपल्याला समाजामध्ये दिसून येतो, पण आत्मा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न करता सुद्धा त्याचा परिणाम आपण पाहत असतो, आणि ते म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं जिवंत असणं, आपलं हे अनुभवणं की आपण आहोत. यालाच संत ऋषी मुनी अस्तित्वभाव म्हणतात, आणि या अस्तित्वभावावरून आत्मा आहे हे आपोआपच सिद्ध होतं. हे समजून घेण्यासाठी सद्गुरू अशासाठी लागतात कारण ते त्या अस्तित्वभावापर्यंत पोहोचलेले असतात. असं पहा, आपल्या शरीरात अनंत अवयव आहेत. त्या अवयवांचं कार्यही सुरू आहे, पण त्याची जाणीव आपल्याला नाही. आपल्याला एवढंच कळतं की आपण जिवंत आहे. आपण आपल्या आपल्या इंद्रियांच्या भोगामध्ये व्यस्त असल्यानंतर आत काय सुरू आहे याची जाणीव आपल्याला कशी होणार? पण जो भोगांकडं दुर्लक्ष करून थोडा अंतर्मुख होईल त्याला लक्षात येईल की आत काय सुरू आहे. त्याचप्रमाणे अंतर्मुखतेचा अभ्यास करून संत शुद्ध अस्तित्वापर्यंत पोहोचलेले असतात. तिथे स्थिर राहिलेले असतात आणि त्या जाणीवेतून ते उपदेश करतात. समर्थ म्हणतात, जे अभ्यासानं, साधनांनी किंवा प्रयत्नांनी मिळत नाही ते गुरुकृपेनं मिळतं. मग असं काय आहे? तेच हे आत्मस्वरूप आहे. मग आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी अभ्यास आवश्यक असताना समर्थांनी असे शब्द का वापरले? कारण समर्थ इथे द्वैतातील प्रयत्न निर्देशित करतायत. पुन्हा आपण थोडं मागं जाऊन शास्त्रज्ञांचं उदाहरण पाहूया. एखाद्या गोष्टीचा शोध करायचा किंवा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर शास्त्रज्ञ काय करतो? त्या गोष्टीला फाडतो आणि पाहतो. आणखी सूक्ष्म जाऊन त्या गोष्टीचा अभ्यास करतो, आणि हा अभ्यास तो त्याच्या बुद्धीतून, त्याच्या इंद्रियांद्वारे करतो. आपल्याला समर्थ सांगतायत की भक्ती ही एकाकार भावानं केली जाते. वेगळेपणानं जी अलक्ष वस्तू आहे तिला लक्ष करता येत नाही. आत्म्याला आता मी आत्मा पाहतो असं पाहता येत नाही. आपण सूर्याचा अभ्यास करू म्हणजे काय करू? सूर्यावरती जाऊन सूर्याचा अभ्यास फार तर फार करू. हाही वेगळेपणानं केलेलाच अभ्यास झाला. कुणी विचारलं मीठ कमी आहे की जास्त आहे, तर आपण पदार्थाची चव बघून सांगतो. वेगळेपणानंच आपण हे परीक्षण करतो. एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर कळतं की तो स्पर्श कसा आहे, काटेरी आहे की मऊ आहे. हे ज्ञानसुद्धा वेगळेपणाचंच ज्ञान झालं. बरं, हे प्रत्येकाच्या सापेक्ष वेगळं असतं. जसा स्पर्श कुत्र्याला अनुभवाला येतो तसा मनुष्याला येत नाही. जसा वास एखाद्या कासवाला येईल, हत्तीला येईल, तसा आपल्याला येणार नाही. कुत्र्या मांजरांना तर भूकंप येण्याच्या आधी पण कळतं, मनुष्याला ते तितकंसं कळत नाही. याचा अर्थ असा की इंद्रियांच्या माध्यमानं आपण जे ज्ञान गोळा करतो ते द्वैतातूनच केलं जातं, आणि इतकं करूनही त्या ज्ञानाला सीमा आहे, मर्यादा आहे. समर्थ याच गोष्टीला प्रयोग किंवा अभ्यास किंवा सायास म्हणजे प्रयत्न असं म्हणतात. ते म्हणतायत की या कुठल्याही गोष्टींनी प्राप्त न होणारी गोष्ट केवळ गुरुकृपेने प्राप्त होते. याचा अर्थच असा की सद्गुरू त्यांच्या शक्तीने शिष्याला त्याच्या जाणीवांच्या पलीकडे नेतात. जाणीवांच्या म्हणजे देहबुद्धीच्या जाणीवांच्या पलीकडे नेतात. मनाच्या पलीकडेही आपलं अस्तित्व आहे हे गुरुकृपेनं साधक अनुभवतो. आता जर तिथे मनच नसेल तर विचार कुठून असणार? बुद्धीच नसेल तर तर्क कुठून असणार? बुद्धी नाही म्हटल्यानंतर मला समजलं ही वृत्तीसुद्धा तिथे नाही. स्थूल इंद्रिये तर कधीच निराश पाहून लांब राहिली आहेत. मग अशा स्थितीमध्ये
जर जाणीव राहिली तर ती शुद्ध जाणीव नाही का? त्या शुद्ध जाणीवेपर्यंत सद्गुरू कृपेने साधक जातो असं समर्थ म्हणतायत. आणि हीच गुरुगम्य खूण आहे. जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरू विणे काये उमजो जाणीये, इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलं. सद्गुरूंशिवाय आणखी कशानंही हे प्राप्त होणार नाही. आपले प्रयत्न हे आपल्या पाशीच राहतात, आपल्या इंद्रियांच्या कक्षेत राहतात. त्यांच्या पलीकडे जाऊन अनुभवायची एखादी गोष्ट आपल्याला अनुभवता येणार नाही जोपर्यंत आपल्याला आपल्या देहाची, मनाची, बुद्धीची जाणीव आहे तोपर्यंत. असं पहा, निद्रेत आपली जाणीव जाते आपण असं म्हणतो, पण निद्रा झाल्यानंतर विचारलं काय करत होतास, तर आपण उत्तर देतो झोपलो होतो. मग हे ज्ञान आलं कुठून? आपली तर जाणीव निद्रेमध्ये लयाला गेली होती, आपण गाढ झोपलो होतो. तरीसुद्धा आपली देहबुद्धी तिथे होती. इतकीही देहबुद्धी सूक्ष्म असते. याला पार करून आत्म्याचं ज्ञान प्राप्त करणं हे सद्गुरू कृपेशिवाय केवळ अशक्य आहे. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये, असं परखडपणे समर्थ सांगतात. ज्ञानमार्ग म्हणजेच हा आत्मप्राप्तीचा मार्ग, म्हणजेच मी आत्मस्वरूप आहे या जाणीवेमध्ये पोहोचण्याचा मार्ग. इथे कोणी फरक करू नये बरं का. योगमार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग हे सर्व ज्ञानमार्गच आहेत. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे, त्यामुळे सर्व मार्गांचं पर्यवसान या आत्मज्ञानामध्येच होतं. समर्थ म्हणतायत, हा जर कळायचा असेल तर सत्संग धरावा लागतो. जाणीवपूर्वक सद्गुरूंना शरण जावं लागतं. मला कळत नाही या भूमिकेवरती यावं लागतं. आपल्या ज्ञानाला मर्यादा कशी आहे ते आत्ताच आपण पाहिलं. हे लक्षात घेऊन शरण जाणं हे तरी करावं, किंवा हे दुसरे करत आहेत हे पाहून तरी आपण करावं. प्रत्येक वेळी आपण खड्ड्याचा अनुभव थोडीच घेतो. आपला पुढचा व्यक्ती खड्ड्यात पडला तर आपण तो खड्डा चुकवून जात नाही का? तसंच आपल्या ज्ञानाला मर्यादा आहे हे प्रयोगानं कळलं काय, किंवा दुसऱ्याच्या अनुभवावरून कळलं काय, ते लक्षात घ्यावं आणि सद्गुरूंना शरण जावं की मला काही कळत नाही, तुम्ही मार्ग दाखवा. किमान संत सांगतात म्हणून तरी त्यांना शरण जावं. समर्थ इथे सांगतायत ना, कळाया धरावा सत्संग, तर अन्य विचार न करता आता सत्संगाला धरावं. ते का धरावं? कसं आपलं ज्ञान मर्यादित असतं, आत्म्याचं स्वरूप कसं इंद्रियांच्या पलीकडे आहे, हे अनेक प्रकारे सांगता येईल. पण सगळं सांगून समजून घेतल्यानंतरही एकच गोष्ट शिल्लक राहते, प्रत्यक्ष सद्गुरूंना शरण जाणं. तेच करावं, कारण त्यांच्या कृपेशिवाय काही प्राप्त होत नाही. सत्संगे विण प्रसंग बोलोची नये. सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पादसेवन. पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना शरण जाणं म्हणजेच ते सांगतायत ते करणं. केवळ त्यांना साष्टांग घातला, त्यांचे पाय चेपले किंवा मंदिरात केर काढला म्हणजे पादसेवन भक्ती नाही झाली. ते जे सांगत आहेत ते जर केलंच नाही तर शरण जाण्याला अर्थ काय आहे? महाराजांना मी नमस्कार करतो पण नामस्मरण करत नाही, या नमस्काराला काही अर्थ नाही. तसंच पादसेवन भक्ती म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे ते करणं, ते करावं, या नाव पादसेवन. चौथे भक्तीचे लक्षणं ते हे निरोपिले. आणखी एक दृष्टिकोन सुद्धा समर्थ सांगतात. देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसे ठाई सद्भाव दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरू पाय सेवणे या नाव पादसेवन. देवा ब्राह्मणांचा, संत महात्म्यांचा आदर करावा, त्यांच्या ठिकाणी सद्भाव ठेवावा, हे पादसेवन भक्तीमध्ये येतच. पण समर्थ म्हणतायत हे व्यवहार आणि परंपरा राहावी म्हणून सांगितलं. पण महत्त्वाचं एकच आहे, सद्गुरू पाय सेवणे या नाव पादसेवन. या पादसेवन भक्तीचा परिणामही फलश्रुतीही समर्थ सांगतायत पहा. पादसेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होये.
जीव शिवरूपच होऊन जातो आणि जीव शिव दोन्हीही न राहता परमात्म सत्ताच शिल्लक राहते. ही सायुज्य मुक्ती आहे. उन्मनी अवस्था जी आपण विस्तृतपणे पाहिली, त्या अवस्थेमध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आपणच ब्रह्म आहोत ही जाणीव त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि मग सायुज्यता लांब राहत नाही. हे सगळं पादसेवनामुळेच शक्य होतं. मुळात आधी आतमध्ये ही आस पाहिजे की भगवंत मला हवा, मी कोण हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि मग ती आस जिथे पूर्ण होईल ते सद्गुरू भेटले पाहिजेत आणि सद्गुरूंनी सांगितलेलं साधन केलं पाहिजे. हाच परमार्थाचा राजमार्ग आहे आणि हीच पादसेवन भक्ती आहे. म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जयेकरिता पैल पार बहुत प्राणी पावती. श्रेष्ठामधील श्रेष्ठ अशी ही भक्ती आहे. असा उच्चार समर्थ का करतात आणि या पद्धतीचंच विवेचन त्यांनी कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, इतर सर्व भक्तींच्या बाबत वापरलं आहे की ही श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. कारण आपले समज असतात की देवाची पूजा केली, देवाला गेलो, उपास तापास केले, पारायण केली, तीर्थयात्रा केल्या म्हणजे आपण भक्त. या समजांना समर्थ पुसून टाकतायत. समर्थ कुठेतरी सांगतायत की तुम्ही देहरूपानं तुम्हाला विसरणं म्हणजे भगवंताकडे जाणं आहे. आणि ते ज्या ज्या 9 प्रकारांनी घडतं अशा या 9विधा भक्ती आहेत. यातील प्रत्येक भक्ती थोराहून थोर आहे, जिचा अवलंब करून असंख्य लोक पैल तीराला पोचले आहेत, म्हणजेच आत्मस्वरूपाकार झालेले आहेत. आपण आपली ही उजळणी अशीच सुरू ठेवूया. यापुढे आता 5वी भक्ती येते, अर्चन भक्ती. भगवंताची अर्चना करणं. समर्थ यातून काय सांगतायत आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.